मामा निराकरोत् अनिराकरणमस्तु अनिराकरणं मेस्तु तदात्मनि निरते य उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ओम शांति शांति शांति। केनोपनिषद अथ प्रथम खंडः। केनेषितं पतति प्रेषितं मनः केन प्राण प्रथम प्रैतियुक्तः केनेषितां वाचमिमां वदन्ति चक्षुश्रोत्रं क उदेवो युनक्ति श्रोत्रस्य श्रोत्रं मनसो मनो यद्वाचो वाचं स प्राणस्य प्राणः चक्षुषश्चक्षुरिति मुच्यधीरा वेत्यास्मान् लोकादमृता भवन्ति न तत्र चक्षुर्गच्छति न वाग्गच्छति नो मनो न विभो न विजाने यथैतदनुशिष्यादन्यदेव तद्विदितादथो अविदितादधि इति शुश्रुमपूर्वेषाम् येन तद्व्याचचक्षिरे यद्वाचानभ्युदितं येन वागभ्युद्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदै यदिदमुपासते यन्मनसा न मनुते येनाहुर्मनो मतम् तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदै यदिदमुपासते यच्चक्षुषा न पश्यति येन चक्षुंषि पश्यति तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदै यदिदमुपासते यच्छ्रोत्रेण न शृणोति येन श्रोत्रमिदं श्रुतं तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदै यदिदमुपासते यत्प्राणेन न प्राणिति येन प्राणः प्रणीयते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदै यदिदमुपासते। अथ द्वितीय खंडः। यदि मन्यसे सुवेदेति तरमेवापि नूनं त्वं वेत्थ ब्रह्मणे रूपम् यदस्य त्वं यदस्य च देवेष्वतुर्मीमांस्यते ते मन्ये विदितम् नाहं मन्ये सुवेदेति नो न वेदेति वेद च यो नस्तद्वेद तद्वेद नो न वेदेति वेद च यस्यामतं तस्य मतं मतं यस्य न वेद सः अविज्ञातं विजानताम् विज्ञातमविजानताम् प्रतिबोधविदितं मतममृतत्वं हि विन्दते आत्मना विन्दते वीर्यं विद्यया विन्दते कृतम् इह चेदवेदीदथ
सत्यमस्ति न वेन चेदिहा वेदीन्महति विनष्टिः भूतेषु भूतेषु विचित्य धीरा विद्यास्माल्लोका नमृता भवन्ति इति द्वितीयखण्डः। हरिः ओम् श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधरुष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयम् नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करः। शास्त्रं शारीरकमीमांसा देवस्तु परमेश्वरः आचार्यः शङ्कराचार्यः सन्तु मे जन्मजन्मनि कृते श्रीगणकाचार्य त्रेतायां मुद्गलो मुनि द्वापारे भृगुव्यासौ च कलौ स्तु शङ्करं स्मृतम्। शङ्करः शङ्कराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शङ्करः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यम् श्रीमत्शङ्करधारिणम्। सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्। वन्दे गुरुपरम्परा। स्वतःच्या आचार्यांना वंदन झालंय. शंकराचार्यांपासून आपल्या आचार्यांपर्यंतच्या संपूर्ण परंपरेला वंदन झालंय. या वंदनाची नितांत गरज आहे. संप्रदायाच्या आशीर्वादाची आणि संप्रदायाच्या सामर्थ्याची साधकाला फार 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 गरज आहे.
त्याशिवाय उपनिषद कळत नाही. उपनिषद नुसत्या शब्दांनी कळत नसतं. शांती पाठ म्हणूया. ओम आप्यायन्तु ममांगानी वाक् प्राणश्चक्षुश्रोत्रमथो बलम् इंद्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदम् माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरो अनिराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. आपला मंत्र सुरू आहे तिसरा केनोपनिषद. तिसरा मंत्र. न तत्र चक्षुर्गच्छति न वाग गच्छति नो मनाहा. 3 मुद्दे झाले. न तत्र चक्षुर्गच्छति, तिथे डोळा जाऊ शकत नाही. न वाग गच्छति, तिथे वाणी जाऊ शकत नाही. नो मनाहा, तिथे मनही जाऊ शकत नाही. न विद्मो न विजानीमो यथैतदनुशिष्यात् अन्य देव तद्विदितादथो अविदितादधी इति शुश्रुम पूर्वेशाम ये नस्तत व्यचचक्षिरे. काल आपण बघितलं होतं आणि काल आपण इथे येऊन पोहोचलो होतो की न तत्र चक्षुर गच्छति, तिथे डोळे जाऊ शकत नाही. तिथे म्हणजे कुठे? न तत्र. तत्र म्हणजे कुठे? आणि या तत्र शब्दाचा अर्थ दुसऱ्या मंत्रामध्ये दिलाय. श्रोत्रस्य श्रोत्रम मनोसो मनोयत वाचस्य वाचो सौ प्राणस्य प्राणः. कोणत्या ठिकाणी? कोणत्या ठिकाणी? न तत्र म्हणजे कुठे जाऊ शकत नाही, याचं ते उत्तर आहे स्पष्ट. श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनोयत वाचः वाचसौ प्राणस्य प्राणः. याचा दुसरा अर्थ असा आहे की तत्र म्हणजे कुठे? चक्षुष्य चक्षुः तत्र न गच्छति, डोळ्याच्या डोळ्यापाशी डोळा जाऊ शकत नाही. न तत्र चक्षुः गच्छति, कुठे जाऊ शकत नाही डोळा? चक्षुष्य चक्षुः डोळ्याच्या डोळ्यापाशी डोळा जाऊ शकत नाही. डोळा हा 5ही ज्ञानेंद्रियांचं प्रतिनिधित्व करतो. आता या ठिकाणी न तत्र चक्षुः गच्छति म्हटल्यानंतर कान पण आले, त्वचा पण आली, स्वाद घेणारी ज्ञानेंद्रिय असलेली जिव्हा पण आली. तुम्ही म्हणाल की त्या ठिकाणी न वाग गच्छति म्हटलंय, ते वाणी कर्मेंद्रिय. जीभ ही अशी गोष्ट आहे की ज्या वेळेला ती स्वाद घेते तेव्हा ती ज्ञानेंद्रिय आहे आणि जेव्हा ती बोलते तेव्हा तीच जीभ कर्मेंद्रिय. म्हणून न तत्र वाग गच्छति मध्ये जीभ कर्मेंद्रियाचं प्रतिनिधित्व करते आणि न तत्र चक्षुर गच्छति मध्ये डोळा सगळ्या ज्ञानेंद्रियांचं प्रतिनिधित्व करतो. म्हणजे डोळा अन्य 4 ज्ञानेंद्रियांचं प्रतिनिधित्व करतो आणि जीभ म्हणजे वाणी ही अन्य 4 कर्मेंद्रियांचं प्रतिनिधित्व करते. याचा अर्थ
पाचही ज्ञानेंद्रिय त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. पाचही कर्मेंद्रिय त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. म्हणून न तत्र शब्दाचा अर्थ ज्ञानेंद्रिय असा गृहीत धरावा. श्रोत्र, त्वचा, रसना आणि नासिका असे ते 5 ज्ञानेंद्रिय या ठिकाणी गृहीत धरावे. आणि चक्षु तर आहेच. मग आता आपला कालचा विषय मागे न जाता पुढे जातो. ह्यासाठी पुढे जातो की डोळ्यांच्या डोळ्याला पाहू शकत नाही. आता ताजा आहे, काल आपलं ऐकून झालेलं आहे, त्यामुळे सगळ्यांना ह्याचं काय झालेलं आहे, नीट आकलन झालेलं आहे. आता कोणाचं विस्मरण नाही राहिलं. का बरं नाही राहिलं? कारण आता मध्ये कुठलीही गॅप नाही. म्हणून आपला काल विषय कुठे थांबला होता? डोळ्याला आत्म्याशिवाय दिसत नाही, पण डोळ्यांनी आत्मा दिसत नाही, या मुद्द्यावर आपण काल आलो. डोळ्याला आत्म्याशिवाय दिसत नाही, सगळ्यांना पटतं. पण डोळ्यांनी आत्मा दिसत नाही हे बुद्धीला पाहिजे तसं पटलेलं नाही. पटलं असेल तरी ठसलेलं नाही. आपण मुद्द्यावर येऊ. न तत्र चक्षुः न वाक् न मनः. तिथे डोळा जाऊ शकत नाही, तिथे वाणी जाऊ शकत नाही, तिथे मन जाऊ शकत नाही. न विद्मो न विजानीमो. मग आता काय काय नाही जाणू शकत? आपण पाहिलं, डोळा स्वतःलाच पाहू शकत नाही. डोळा जर डोळ्याला जाणू शकत नाही, तर डोळा डोळ्याच्या डोळ्याला कसं जाणेल? डोळा जर डोळ्याला जाणू शकत नाही, तर डोळा डोळ्याच्याही डोळ्याला कसा जाणू शकेल? म्हणून शंकर भाष्यामध्ये भगवत पूज्यपाद म्हणतात, स्वात्मनी गमन असंभवात. आपल्याला आपल्या स्वतःच्या स्वरूपात जाणं डोळ्याला शक्य नाही. स्वात्मनी गमनम असंभवात, म्हणजे डोळ्याला स्वतःच्या डोळ्यात जाणं शक्य नाही. म्हणून आचार्य भाष्यामध्ये भगवत पूज्य पादांनी टिप्पणी केली आहे, त्याचा काकांनी अर्थ केलाय, कर्ण नेत्रादी संघाता. म्हणजे आता डोळ्याला शक्य नाही तर कानाला कानाचा कान पाहणं शक्य नाही, त्वचेला त्वचेची त्वचा पाहणं शक्य नाही. पाचही ज्ञानेंद्रियांना आपापला स्वरूप पाहणं शक्य नाही. म्हणून कर्ण नेत्रादी संघाता आत्माची चेतना नेता, तया ही आत्मा तत्वता तोची असे. आत्मा आत्म्याच्या सत्तेवर डोळ्याला चालवू शकतो, पण आत्मा आत्म्याला दाखवू शकत नाही. कारण डोळ्यामध्ये आत्म्याला पाहण्याची शक्यता नाही. आम्ही लोक खूपदा असं म्हणतो की आता तुमचा डोळा निकामी झाला. का बरं निकामी झाला? आम्हाला चांगला चष्मा द्या ना. हो, डोळ्याचा पडदा गेलेला आहे. डोळ्याची रेटायना ज्याला म्हणतात, आजकाल रेटायना समजतं, पडदा समजत नाही. रेटायना गेलेला आहे, म्हणून तुम्ही त्याला पाहू शकत नाही. म्हणजे डोळ्याला पाहायचं असेल तर रेटायना लागते. रेटायना कार्यक्षम करून घ्यायची असेल तर आत्मा लागतो. आणि आत्म्याच्या सत्तेवर डोळा बघू शकतो. म्हणून सूक्ष्म सत्ता आत्म्याची आहे, स्थूल सत्ता डोळ्याची आहे. स्थूल सूक्ष्माला बघू शकत नाही. सूक्ष्म स्थूलाला पाहू शकतं, पण स्थूल सूक्ष्माला पाहू शकत नाही. काल उदाहरण दिलं होतं चष्म्याची केस. चष्म्याची केस डोळ्याला पाहू शकत नाही, पण डोळा चष्म्याच्या केसला पाहू शकतो. चष्म्याची केस डोळ्याला पाहू शकत नाही, पण डोळा चष्म्याच्या केसला पाहू शकतो. म्हणजे विषय ज्ञानेंद्रियांना पाहू शकत नाही, पण ज्ञानेंद्रिय विषयांना पाहू शकतात. कारण ज्ञानेंद्रिय सूक्ष्म आहेत आणि विषय स्थूल आहे. मन डोळ्याला पाहू शकतं, पण डोळा मनाला पाहू शकत नाही. आपल्याला आपलं मन दिसतं का हो?
माझ्या मनात काय चाललेलं आहे याचा आपल्याला अंदाज येत असला तरी डोळ्याला अंदाज येतो का, कानाला अंदाज येतो का, त्वचेला अंदाज येतो का, जिव्हेला अंदाज येतो का? ज्ञानेंद्रियांना त्याचा अंदाज येत नाही, कारण मन ज्ञानेंद्रियांपेक्षाही सूक्ष्म आहे. म्हणून त्याला अंतःकरण असं म्हणतात. ते करण म्हणजे इंद्रिय म्हणजे उपकरण बाहेर दिसत नाही, म्हणून अंतः ते आतमध्ये आहे, म्हणून अंतःकरण आत आहे असं म्हणतात. माझं अंतःकरण तुमच्या समोर मी उघड करण्याचा प्रयत्न केला हो, तरीही तुम्हाला ते कळलं नाही. अंतःकरण किती उघड केलं तरीही ते खऱ्या अर्थाने उघड होऊ शकत नाही, कारण त्याला आतच राहण्याची व्यवस्था आहे. ते सूक्ष्मच तेवढं आहे ना. तया ही आत्मा तत्वता तोची असे. आता सगळ्या ज्ञानेंद्रियांना आत्म्याची चेतना मिळते, परंतु ज्ञानेंद्रियांनी आत्मा दिसत नाही. एक उदाहरण देऊया आणि सगळ्यांना एक सांगणं आहे माझं, की जर काकांचं केनोपनिषद तुमच्या जवळ असेल तर तेवढं उघडून ठेवत चला. ज्यांच्या जवळ डॉक्टर काकांचं केनोपनिषद नाही त्यांनी शांकर भाष्य उघडून ठेवावं. गीता प्रेस गोरखपूर यांचं केनोपनिषद शांकर भाष्य मिळतं, तेवढं तरी त्यांनी उघडून ठेवावं. दोन्ही मध्ये सारखेच दृष्टांत आहेत आणि त्या क्रमाने आहेत. डॉक्टर काकांनी क्रम सुद्धा बदललेला नाही. हे वैशिष्ट्य आहे डॉक्टर काकांचं. शंकराचार्यांचे काका एवढे भक्त आहेत की ते त्यात जरा सुद्धा तडजोड करायला तयार नाहीत. उदाहरणांचा मागे पुढे फेर उलट फेर करायला सुद्धा ते तयार नाही. याला गुरुनिष्ठा म्हणतात, याला शास्त्रनिष्ठा म्हणतात. ही डॉक्टर काकांची आहे आणि आपली सुद्धा असलीच पाहिजे. आपला विषय आहे सूक्ष्म स्थूलाला पाहू शकतो पण स्थूल सूक्ष्माला पाहू शकत नाही. उदाहरण घेऊया. डोळा केसला पाहू शकतो पण केस डोळ्याला पाहू शकत नाही. केस हा विषय आहे चष्म्याची आणि डोळा हा ज्ञानेंद्रिय आहे. डोळा पोळपाटाला पाहू शकतो पण पोळपाट डोळ्याला पाहू शकत नाही. मग आता मन डोळ्याला पाहू शकतं पण डोळा मनाला पाहू शकत नाही. मग सूक्ष्माती सूक्ष्म अशा आत्मस्वरूपाला मन बुद्धी कसं पाहिल. आता मन शब्दाचा अर्थ अंतःकरण असा घ्यायचा. मन हा अंतःकरणाचा प्रतिनिधी आहे, म्हणून काकांनी या ठिकाणी बुद्धी शब्द पण वापरलाय. जे बुद्ध्याधिका न पेले ते कैसेनी जाणवे स्थूले, म्हणून इंद्रिय जातही भुले जड म्हणून. जे बुद्ध्याधिका न पेले, बुद्धी सारख्या सूक्ष्म ज्ञानेंद्रियांना सुद्धा जे कळू शकत नाही ते बाकी इंद्रिय समूहाला कसं कळणार. म्हणजे ज्ञानेंद्रियांना आणि कर्मेंद्रियांना आत्मा कळणं ची सुतराम शक्यता नाही. आणि ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांना अंतःकरण कळण्याचा सुद्धा शक्यता नाही. म्हणजे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय अंतःकरणापाशीच फेल पडले. ज्या बुद्धीची आम्हाला काय आहे, फार अभिमान आहे, ती बुद्धी आम्हाला नाही मदत करत. ज्ञान ना आपुले करणा ते करवी आत्मराणा, म्हणून तया ते कधी ना कळो येई. ज्ञानेंद्रियांना होणारे ज्ञान त्यांच्या स्वतःच्या शक्तीचे नसून आत्म्याच्या सत्तेने होते. पोळपाटावर घेतलेला कणकेचा गोळा हा लाटण्यामुळे नाही लाटल्या जात, लाटणाऱ्या व्यक्तीच्या कौशल्यामुळे लाटल्या जात. नुसत्या दबावाने सुद्धा दाटल्या जात नाही. कणकेच्या गोळ्यावर जर लाटण्याने दाब दिला तर पोळी होते का, नाही. त्याच्याबरोबर कौशल्य पण लागतं. म्हणजे सामर्थ्य आणि कौशल्य या दोनही गोष्टी लाटण्यामध्ये नाहीत.
जर हे सत्य आहे तर मग माझ्या ज्ञानेंद्रियामध्ये आणि माझ्या अंतःकरणामध्ये आत्मा जाणण्याचं सामर्थ्यही नाही आणि कौशल्यही नाही. ते कोणामध्ये आहे? ते त्या चेतन हातामध्ये आहे. ते कोणामध्ये आहे? ते त्या चेतन आत्म्यामध्ये आहे. आता मी चेतन हाच शब्द वापरला, हा पोळपाट, कणकेचा गोळा आणि लाटणं या अनुषंगिक होता. आणि इथे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय या अनुषंगिक चेतन आत्म्यामध्ये आहे. म्हणून इंद्रिय संघातांना होणार जे ज्ञान आहे ते त्यांच्या स्वतःच्या शक्तीचं नाही. इंद्रियांना आत्मा कधीही समजत नाही, आत्मा समजू शकत नाही. इंद्रियकरण आत्म्याचे सत्तेमुळे होतं. इंद्रिय आणि करण, करण म्हणजे अंतःकरण आणि इंद्रिय म्हणजे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय हे आत्म्याच्या सत्तेमुळे चेतन आहे असं भासतं. माझं अंतःकरण कोणाच्या सत्तेमुळे चेतन आहे असं भासतं? आत्म्याच्या सत्तेमुळे चेतन आहे असं भासलं. मनही आत्म्यामुळे चालतं का हो? हो. रात्री सुषुप्तीमध्ये ज्या वेळेला चिदाभास आत्मरूप झालेला असतो त्यावेळी मन कार्य करू शकत नाही, मन जाग सुद्धा होत नाही. म्हणून न तत्र चक्षु गच्छती म्हणजे डोळा आत्म्याच्या सत्तेने प्रकाशित होत असल्या कारणाने डोळा आत्म्याला पाहू शकत नाही. लक्षात घ्या, काही वेळेला माझ्याकडनं वाक्य रिपीट होतात. हे रिपीट होण्याचं कारण जर काही असेल तर ते दोन कारण आहेत. एक पदभाष्य आणि वाक्यभाष्य दोघांना एकत्रित करून सांगतोय. त्यामुळे पदभाष्यामध्ये जो भाग आलेला असतो, काही भाग वाक्यभाष्यामध्ये सुद्धा आलेला असतो. कारण पद आणि वाक्य असे पूर्व पश्चिम दिशेला नाही आहेत, त्यांचा एकमेकांशी संबंध आहे. पण पदातनं केवढा अर्थ बाहेर निघतो आणि वाक्यातनं जो अर्थ बाहेर निघतो त्या दोन्ही अर्थात काही साम्यता आणि काही सखोलता असते. म्हणून पुष्कळ ठिकाणी रिपिटेशन दिसल्यासारखं होतं आणि हे होत असताना सुद्धा याची नितांत गरज आहे. इथे द्वयोक्ती आणि त्रयोक्ती ही आपल्याला अत्यंत उपयुक्त आहे. म्हणून वेळ काढण्यासाठी मी रिपिटेशन करतो असं मनामध्ये आणू नका. कृपया तसा विचार करू नका. किती दिवस उपनिषद चालवलं असं आपला उद्देश नाही. पण मला उपनिषद समजून ठसलाय का आणि त्या उपनिषदाने मी आत्मरूप होतोय का हा आपला उद्देश आहे. ज्याच्यासाठी आपण सुरम्य पहाट सकाळ देतोय. ब्रह्मस्वरूप श्रोत्रादी कार्यकारण संघाताचे व्यापाराला शक्ती आणि प्रेरणा देते. तेच ब्रह्मस्वरूप कार्यकारण संघाताचं अधिष्ठान आहे. आता आपण आणखीन पुढे आलो. आतापर्यंत आलो होतो की आत्म्याच्या सत्तेवर डोळा पाहू शकतो पण डोळा आत्म्याला बघू शकत नाही. आता बघणे हे कार्य झालं आणि डोळा हे करण झालं. म्हणून कार्य आणि करण यांचा संघात म्हणजे यांचं एकत्रीकरण म्हणजे यांचा व्यापार. नुसतं एकत्र नाही होत. कार्य आणि करण, डोळा हे करण आहे आणि जे दृश्य दिसलं ते कार्य आहे. आता झालेलं कार्य करण्याच्या माध्यमातून द्रष्ट्याला दिसलं आहे. दृश्य दृष्टीच्या माध्यमातून द्रष्ट्याला दिसलं आहे आणि हे जे कार्य करण संघात आहे या संघाताच्या मागे आत्म्याची सत्ता, आत्म्याची शक्ती, आत्म्याची चेतना प्रेरणा देते. हा जो व्यापार आहे, आता व्यापार का म्हटलं? मला दृश्य दिसलं म्हणजे दृष्टी आणि दृश्य यांचं कुठेतरी ऐक्य झालं म्हणून दृश्याबद्दल
द्रष्ट्याला कल्पना आली. याला व्यापार म्हणतात. हेच ब्रह्मस्वरूप कार्यकरण संघाताचं अधिष्ठान आहे. म्हणजे आत्मा डोळ्याचं अधिष्ठान आहे. आपण आता आणखीन एक टप्पा पुढे आलो. दोरी अधिष्ठान असे जियेवरी सर्प भासे, ब्रह्म ना जाणी तैसे अधिष्ठान रूप. आता दोरी अधिष्ठान आहे, तिच्यावर सर्प दिसला म्हणून दोरी अधिष्ठान आहे. ब्रह्मावर जगत भासलं म्हणून ब्रह्म अधिष्ठान आहे. ब्रह्माला नाही ठाऊक की मी अधिष्ठान आहे, दोरीला नाही ठाऊक की माझ्यावर सर्प भासला. कळतंय माझं म्हणणं? हे पुस्तक आहे, या पुस्तकाचं अधिष्ठान कागद आहे, पण कागदाला हे माहित नाही की मी पुस्तक आहे. कागदांचं पुस्तक असतं हे आपल्याला माहिती आहे, कागदाला माहित नाही की मी पुस्तक आहे. तसं रज्जूला माहित नाही की मी सर्प झाली. मी सर्प झाली असं रज्जूला माहित नाही. झाली काय म्हटलं? स्त्रीलिंगी शब्द आहे रज्जू, ती दोरी. म्हणून मी सर्प झाली हे रज्जूला माहिती नाही. पण आम्हाला तिथे रज्जू न दिसता, दोरी न दिसता सर्प दिसतो आहे. म्हणून आम्हाला वाटतं रज्जू सर्प झाली, दोरीच साप झाली. पण दोरी साप झाली का हो? दोरीच्या दृष्टीने झाली नाही. दोरीची दृष्टी खरी की आमची दृष्टी खरी? टॉर्च आणून लावा. तिसरा लागतोच ना कोणीतरी. कोणती बाजू बरोबर आहे हे सांगण्यासाठी, न्याय देण्यासाठी कोणीतरी लागतो. तो न्याय कोण देत आहे? ज्ञानप्रकाश. टॉर्च लावल्याबरोबर दोरीवर दिसलेला साप नाही, म्हणजे तो दिसला नसून भासला होता. टॉर्च लावल्याबरोबर समज. आता जगतावर ब्रह्म दिसलं की भासलं? दोरी सापापर्यंत हे सगळं बरोबर आहे. जगतावर ब्रह्म दिसलं की भासलं? मला माहिती आहे की सगळेजण भासलं म्हणतील. एवढा अभ्यास केल्यानंतर दिसलं कोणी म्हणणार नाही, पण भासलं कशावरून? आपल्या गावात येणारा, पुष्कळ वर्षानंतर येणारा जो माणूस असतो, तो म्हणतो अबब, काय बदल झाले तुमच्या गावात, केवढं वाढलं गाव, कमाल आहे. मी पाहिलं होतं ते अगदीच लहानसं होतं हो. सगळ्या गावांबद्दल हीच परिस्थिती. त्यामुळे कोणत्या गावाचं नाव घेण्याची गरज नाही. आणि जर गावाचं नाव घ्यायचं असेल तर मुरगुड घ्यावं. त्याच्यापेक्षा सुंदर गाव कोणतं असूच शकत नाही. मुरगुड इतकं सुंदर गाव असू शकत नाही. आणि त्यामुळे गावच जर असेल तर ते मुरगुड आहे. आणि मग केवढे बदल झाले हो, खूप बदल झाले. जे सतत बदलत असतं ते आधीच असणं भास आहे, आणि त्याचा बदलही भासच आहे. त्यामुळे ते गाव दिसलं नसून भासलं. एखादं उदाहरण घ्यायचं का हो? घेऊया की. मुरगुडला जातोय आणि रस्त्यामध्ये पुणं लागलं. आम्ही म्हणतो पुणं आलं, पुणं आलं, पुणं आलं. आलं का हो पुणं? जर पुणं आलं असेल तर पुणं जायला हवं होतं. पुणं नाही आलं, गाडी पुण्यात आली. आम्ही पुणं आलं असं. पुण्याचं येणं हा भास आहे, कारण आम्ही गाडीशी तद्रूप झालो, म्हणून आम्हाला पुणं आलं असं वाटतं. प्लॅटफॉर्मवर जे उभे आहे
त्यांना गाडी आली, गाडी आली, गाडी आली असं वाटतं. कारण ते प्लॅटफॉर्मशी आहे, जे अधिष्ठानाशी तद्रूप आहे. त्यांना अध्यस्थ आलं आणि गेलं असं वाटतं. जे अध्यस्थाशी तद्रूप आहे, त्यांना अधिष्ठान आलं आणि गेलं असं वाटतं. आम्ही कशाशी जुळवून घेतलं याच्यावर अवलंबून आहे. शास्त्र सांगतं की वास्तवाशी जुळवून घ्या. अध्यस्थ सर्पाचे गुणधर्मानी दोरीमध्ये बदल होत नाही, पण अध्यस्थ सर्पात बदल होतो. दोरीवर मंदांधकारी मला डोम्या साप दिसतो, त्याच मंदांधकारी त्याच दोरीवर दुसऱ्याला धामण दिसते. त्याच मंदांधकारी त्याच दोरीवर कुणाला तरी फुलांची माळ दिसते. त्याच मंदांधकारी त्याच दोरीवर कुणाला तरी जमीन दुभंगली आहे असं दिसतं. सापाचे दोन प्रकार दिसले, माळ दिसली, जमीन दुभंगली आहे असं दिसलं. दोरी तीच आहे, पण त्याच्यावर भासणार अध्यस्त भिन्न भिन्न आहे. पुण्याला गाडी आली असं पुणेकरांना वाटतं, कारण ते गाडी येत असताना बघता. म्हणून आपण ज्या बोगीमध्ये असू त्या बोगीच्या समोर ते उभे राहतात. डिस्प्ले असतो तिथे. त्यांना माहिती आहे आम्हाला गाडीशी देणं घेणं नाही, बोगीतल्या व्यक्तीशी देणं घेणं आहे. त्यांनी डोळ्याला ज्ञानाचा चष्मा लावला आहे. ज्ञानाचा चष्मा लावल्याबरोबर गाडी आली असं वाटतं, बोगी आली असं वाटतं. आम्ही तिथेच असतो. तसं ज्ञानाचा जर चष्मा लावला तर आत्मा आहेच हे कळतं. आम्ही तिथेच आहोत. नाहीतर देह आला असं वाटतं, देह गेला असं वाटतं. आणि मग जाणाऱ्या देहासाठी रडायचं आणि आलेल्या देहासाठी पिढे वाटायचे. हा उपद्व्याप सुरू होतो. काय शब्द वापरला? उपद्व्याप. कठोर मन आहे का हो हे? नाही, हे वास्तविकता आहे. आणि आम्ही अध्यस्थाशी एवढं जुळलो आहे की आम्हाला अधिष्ठान खरं आहे, अधिष्ठान वास्तव आहे, हे लवकर लक्षात येत नाही. जे अध्यस्थ अधिष्ठाना ब्रह्म एक वा नाना, म्हणून कवण्याही अनुमाना ते न मिळे. काकांची ओवी आहे. जे अध्यस्थ अधिष्ठाना ब्रह्म एक वा नाना, म्हणून कवण्याही अनुमाना ते न मिळे. पाहता श्रोत्रांनी, नेत्रांनी, संघातानी दर्शनाचा कुठलाही व्यापार केला असला तरीही त्यांना आत्मस्वरूप दिसण्याची कळण्याची सुतराम शक्यता नाही. हे न तत्र चक्षुर गच्छती मध्ये सांगितलं आहे. आत्म्याच्या सत्तेवर डोळा कार्यरत होतो आहे. आत्मा डोळ्याला प्रकाशित करतो आहे, पण डोळा आत्म्याला पाहू शकत नाही. म्हणून चेतन आत्म्याच्या सत्तेवर परप्रकाशित डोळ्याला, अचेतन जड डोळ्याला आत्मा दिसू शकत नाही. माझा डोळा अचेतन जड आहे. मग डोळा अचेतन जड आहे तर मग नाक चेतन आहे का? नाही. त्वचा चेतन आहे का? नाही. हे शरीर काय आहे? चेतन आहे की अचेतन आहे? अचेतन आहे. या शरीरातलं चेतनत्व हा भास आहे. आता एका डोळ्यावरून इथपर्यंत आम्हाला येऊन पोचता आलं पाहिजे की हे जे माझं शरीर आहे त्याला थोडा बरा शब्द वापरतो, खराब असला तरी त्यातल्या त्यात बरा. आता दोन खराब वाईट शब्दांमध्ये एक शब्द निवडा म्हटलं तर मग त्यातल्या एकाला बरा म्हणावं लागतं आणि तो वापरतो चार अक्षरी कलेवर. दोन अक्षरी वापरू का? मढ. सिंहगड काबीज केल्यानंतर
ज्या घाटांमधून तानाजींची अंत्ययात्रा काढल्या गेली, त्या दिवसापासून त्या घाटाला मढ्या घाट नाव देण्यात आलं. काय नाव देण्यात आलं? मढ्या घाट. या शरीराला मढ म्हणतात, या शरीराला प्रेत म्हणतात. आणि हे दोनही शब्द सकाळी सकाळी ऐकायला सगळ्यांची तयारी असेलच असं नाही, पण असायला हवी. माझं शरीर कलेवर आहे, माझं शरीर अचेतन जड आहे. शास्त्राच्या भाषेत ऐकलं की आपल्याला ते बरं वाटतं, पण ते प्रेत आहे, मड आहे म्हटलं की सवय करून घ्या. शरीर चेतन नाही. कोणाचं? माझं. मग आत्ताच जर ते गेल्यासारखं आहे, असल्यासारखं नाही, तर त्याच्यावर काय प्रेम करता? शरीरावर प्रेम काय करता? जर स्वशरीरावरच प्रेम करायचं नाहीये, तर अन्य शरीरावर प्रेम करण्याचा प्रश्नच कुठे उद्भवतो? मग प्रेमाचे विषय संपायला हवे की नको? या ड्रेसमध्ये, या शर्टमध्ये चांगले दिसतो की वाईट दिसतो, हा विषयच कुठे येतो? शरीरच जर काय आहे, मढ आहे, तर मढ्यावरचा शृंगार कसा असतो हो? प्रेताच्या शृंगाराने कोणी दीप्त का हो कधी? प्रेताचा शृंगार ही कल्पना कशी आहे? वेड्यासारखी आहे. पण जर केलेला असेल आणि तेव्हाच हार्ट अटॅकने तो गेलेला असेल, तर प्रेताच्या शृंगारावर कोणीही दीपत नसतं. पण हे समजण्यासाठी अभ्यास करावा लागेल. नुसतं नावलौकिक पैसा कमावला म्हणजे हे कळतं असं नाही. आपल्या एका हिरोईनने मरणापूर्वी लिहून ठेवलं होतं की माझी अंत्ययात्रा पूर्ण मेकअप करून काढावी. टब मध्ये गेली, मढ्याचा शृंगार होत नसतो. शरीर चालतं बोलतं असताना सुद्धा अचेतन जड आहे. ते माझं शरीर आहे, ते मी नाही. मी आत्मा आहे. न तत्र चक्षुर गच्छती पूर्ण झालेलं आहे. आता आपण न वाग गच्छती बघूया. आता पुढचं सांगणं आणखीन सोपं आहे, कारण याच्यासारखंच ते आहे. वाणी आत्म्याच्या सत्तेवर कार्य करते, वाणी आत्म्याच्या सत्तेवर बोलते, वाणीला आत्म्याच्या सत्तेवर शब्दोच्चाराचे सामर्थ्य आणि प्रेरणा मिळते. तरीही वाणीनी आत्मा जाणल्या जाऊ शकत नाही. वाणी काय करते? वाणी फक्त दृश्य, कार्य, नाम, रूप, गुण, क्रिया, संज्ञा, जाती, धर्म इत्यादी बाबत बोलू शकते. आत्मा अरूप आहे, म्हणून आत्म्याला नाम असू शकत नाही. आत्मा निराकार आहे, आत्मा निरवयव आहे, आत्मा निर्गुण आहे. म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी वाणी स्तब्ध होते. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी वाणी स्तब्ध होते. मग जर कोणी म्हटलं की आपण खूप छान प्रवचन करत आहोत, आपल्या प्रवचनामुळे आम्हाला खऱ्या अर्थाने कळतं, ऐकणाऱ्यांनी अशी स्तुती केली तरी मी ती अंगाला लावून घ्यावी का? अंग चेतन की अचेतन? स्तुती सत्य की मिथ्या? देह मिथ्या आहे, जगतही मिथ्या आहे. देह मिथ्या आहे, जगतही मिथ्या आहे. जगताच्या केलेल्या कार्याबद्दल जर स्तुती झाली, तर ती स्तुती मिथ्या होईल की सत्य होईल? देह मिथ्या आहे, वाणी देहाचा भाग आहे. आता मिथ्या देहाच्या मिथ्या वाणीनी केलेली स्तुती मिथ्या असेल की सत्य असेल? आणि हे माझे निर्णय झाले असतील, तर कुणाच्या स्तुतीने माझ्या
अंगावर मोरपीस फिरणार नाही. कुणाच्या निंदेनी माझ्या अंतःकरणाला छिद्र पडणार नाही. कोणी निंदा, कोणी वंदा, अमुचा स्वहिताचा धंदा. कोणतंही काम करा, कितीही चांगलं काम करा, निंदा करणारे असतातच. मर्जा मोदी पर्यंत निंदा करतात. मर्जा मोदी पर्यंत निंदा करतात. एवढं निस्पृहतेने कार्य करणार विष्णू स्वरूप नेता आपल्या देशाला मिळाला, तरीही त्याच्याबद्दल आपल्या फायद्यासाठी या स्तराला जाऊन लोक निंदा करतात. तुमची आमची निंदा होणारच आहे. प्रत्यक्ष भगवंताची सुद्धा निंदा झाली. आपला विषय आहे निंदा आणि स्तुती वाणी करते, आणि आत्मा वाणीचा विषय होत नाही. आत्मा वाणी ते चकवी, अक्षर शब्दाते भुलवी, वेदा नेती नेती बोलवी अगम्यपणे. नाही, वेदाला ते गम्य नाही, वेदाला ते कळत नाही. वेद त्याबद्दल बोलू शकत नाही, समजू पण शकत नाही. वेद उंबरठ्यात नेऊन ठेवतो, पण आतमध्ये प्रवेश शब्दांना करता येत नाही. म्हणजे आत्मा वाणीला सापडत नाही. अक्षरे आणि शब्दे यांना भूल पडल्यासारखी होते. आत्मा अगम्य आहे, वेदांनाही तो नेती नेती म्हणण्यास भाग पाडतो. मग वाणीने जे सांगितलं जातं ते खरं की खोटं? वाणी जे जे बोलिले तेने ते ते कळे, शब्द वाणी रूप गेले असती तेथे. वाणी ही ज्ञेय वस्तूची तारीफ करू शकते, ज्ञेय वस्तूची निंदा करू शकते. ज्ञेय म्हणजे काय? हा पेन आहे, हा डोळ्याला दिसला. याचा अर्थ झाला की पेन दृश्य आहे आणि मी त्याचा द्रष्टा आहे. द्रष्ट्याला दृश्याचं ज्ञान झालं. आता इथे अजून एक भाषा वापरावी लागते. ज्ञान झालं म्हटल्यावर ज्ञात्याला ज्ञेयाचं ज्ञान झालं. पेन ज्ञेय वस्तू आहे. हा लाल आणि हिरवा रंग आहे, हे त्याचं ज्ञान झालं. हे चालवण्याची वस्तू आहे कागदावर, हे त्याचं ज्ञान झालं. कोणाला झालं? ज्याला झालं त्याला द्रष्टा असं म्हणतात. आणि द्रष्ट्याला ज्ञेय वस्तूचं, ज्ञात्याला ज्ञेय वस्तूचं ज्ञान होतं. द्रष्ट्याला दृश्य वस्तूचं ज्ञान होतं. दृश्य वस्तू द्रष्ट्याला दिसते. ज्ञेय वस्तू ते ज्ञान ज्ञात्याला होतं. आत्मा ज्ञेय वस्तू नाही, म्हणून आत्म्याचं ज्ञान होत नाही. मग तुम्ही तर आत्मज्ञान शब्द वापरता हो, तो कसा? समजण्यासाठी आहे. आत्मरूपता ही वास्तविकता आहे, आत्मज्ञान ही वास्तविकता नाही, हे परोक्ष ज्ञान आहे. परी आत्म्याची ये घरा, वाणी रिघे भरभरा. आत्म्या संबंधी वाणी भराभर जेव्हा बोलावं लागतं, जातात तयाची ये दारा न कळे काही. त्या वाणीला आत्म्याच्या दारात गेल्यावर काही कळेनासं होतं, दिंगमूढ होते. आता वाणी आत्म्याचं प्रगटीकरण करू शकत नाही. म्हणून म्हणतात नायम आत्मा प्रवचनेन लभ्या. प्रवचनाने आत्मा लाभत नाही. मग प्रवचनकारांनी मला आत्मज्ञान झालं असं समजावं का हो? माझ्यासारख्या प्रवचनकाराला असं वाटायला काही वेळ लागत नाही. पण हा भ्रम आहे, हे लक्षात ठेवावं. ऐसेनी या उपदेशा न चले कोणती भाषा.
परी आत्मा जाणण्या आशा मावळो नेदी. शंकराचार्य आणि डॉक्टर काका सांगतात की वाणीने जरी आत्मा कळत नसला, प्रवचनाने जरी आत्मा कळत नाही असं म्हटलं तरीही आचार्य भाष्यात सांगतात परी आत्मा जाणणे आशा मावळू नेदी, म्हणून आत्मा कळू शकत नाही असं समजू नका. नो मना हा काय चालू आहे आपलं, वाणी झाली. मग आता वाणीने आत्मा कळू शकत नाही असं म्हटल्यानंतर माझ्या प्रवचनात येऊ सांगितलं, माझ्या प्रवचनात त्यों सांगितलं असं प्रवचनकाराच्या छातीला फुगारा येऊ द्यावा का? म्हणून आत्मा जाणणे आशा मावळू ने दिली. सुंदर प्रवचन केलं, सुंदर बोलता आलं, लोकांनी टाळ्या वाजवल्या, आपली पुन्हा पुन्हा स्तुती केली, तरीही ही स्तुती सुमन जगातली आहेत, वाणीची आहेत. वाणी अचेतन जड आहे, आत्मा चेतन आहे. मी आत्मा आहे. मग आता प्रवचनकारांनी जाग झालं पाहिजे. खूप खूप काळजी घ्यावी लागते. प्रवचनकार होणं वाटतं तितकं सोपं नाही. जेवढ्या उंचावरून माणूस पडतो ना, तेवढा तो जास्त निकामी होतो, लक्षात ठेवा. जमिनीवरच बसलो आहे आणि हात असे मागे टेकवलेले आहे. टेकवता टेकवता हात घसरले तर काय होईल? बुड जमिनीला टेकलेलंच आहे. फक्त आपण बसलेलो आहोत, ते आडवं होऊ, पडणार नाही, डोकं फुटणार नाही, काहीच नाही, काही. पण पहिल्या मजल्यावरून पडले, काय होईल सांगता येत नाही, काहीही होऊ शकतं. म्हणून जो जेवढ्या उंचीवर जातो तेवढ्या उंचीवर त्यांनी जास्त सावध राहिलं पाहिजे. पहिल्या मजल्यावरून पडला तर हातपाय तुटू शकतात, विमानातून पडला तर म्हणून उंच जेवढा प्रवास होतो तेवढं जास्त सावध राहावं लागतं. आणि बाकीचे लोक तुम्हाला बेसावध करण्यासाठी टपले असतात. माया, काय दिसता हो तुम्ही, काय बोलता हो तुम्ही, काय सांगता हो तुम्ही, तुमच्यासारखं कुणीच बोलत नाही. इतर लोक कुठेच नाही हो. तुम्ही ऐकलं की आम्हाला दुसरा कोणी ऐकावंसच वाटत नाही. झालं, याची छाती फुगली, हा संपला, त्याला बोलून झालं की तो निघून जातो, तो दुसऱ्याशी पुन्हा तसंच बोलतो. हे याला माहित नसतं. हा फुगला, अहंकारानं नवल अहंकाराची पोटी. या अहंकाराची फार मजा असते, पतन केल्याशिवाय सोडत नाही. म्हणून जेवढ्या उंचीवर वक्ता जाईल, प्रवचनकार जाईल, साधक जाईल, तेवढी सावधता जास्त वापरावी लागते. बैलगाडी चालवणं सोपं आहे, जाऊ द्या. पायी चालणं सोपं आहे, बैलगाडी चालवणं त्याच्यापेक्षा कठीण आहे. मोटरसायकल चालवणं त्याही पेक्षा कठीण, विमान चालवणं त्याच्याही पेक्षा कठीण आहे. इथे थोडा वेळ इकडे तिकडे आजूबाजूला पाहतो म्हटलं तर किती किलोमीटर दूर निघून जाल सांगता येत. माझा शाळा एअरफोर्सला आहे. तो म्हणतो 3 सेकंदाचा वेळ असतो आम्हाला. 3 सेकंदात जर निर्णय घेता आला नाही स्पॉटच्या, तर त्यानंतर लागणारे 3 सेकंद आम्ही 28 किलोमीटर पलीकडे गेलेलो आहोत. किती? 28 किलोमीटर पलीकडे गेलेलो आहोत. त्यामुळे नंतर घेतलेले निर्णय हे चुकीचे ठरतात, निष्प्रभ ठरतात. मग सूक्ष्मामध्ये, गतिमानतेमध्ये जेव्हा प्रवास करायचा आहे, उंचीवर जेव्हा जायचं आहे, त्यावेळेला सावधता केवढी बाळगावी लागते. म्हणून संस्कृत वाक्याला इंग्रजी शब्द जोडून स्पष्टीकरण करणार आहे. नो मनाहा. नो
NO नो मनाहा, तिथे मनाला एंट्री नाही. नो एंट्री पाठी आहे ना आपली. आता नो मनाहा हा इंग्रजी शब्द या ठिकाणी मी वापरला. वास्तविक तसं नाही आहे. आपल्या अंतःकरणात ठसावं म्हणून मी वापरला. तिथे न मन असाच आहे की तिथे मनाला सुद्धा प्रवेश नाही. अग्नी दुसऱ्याला जाळतो. अग्नी दुसऱ्याला जाळतो, पण स्वतःला जाळू शकत नाही. अग्नी दुसऱ्याला प्रकाशमान करतो. अग्नीच्या प्रकाशात आपल्याला वस्तू दिसते. आता लाईट म्हणजे अग्नी, त्याच्या प्रकाशात पेन दिसतो आहे. पण अग्नी स्वतःला प्रकाशमान करू शकत नाही. स्वतःला प्रकाशमान करण्याची अग्नीमध्ये क्षमता नाही. स्वतःला जाळू शकण्याची अग्नीमध्ये क्षमता नाही. अग्नीनी अग्नीला जाळलं असं कधी कोणी पाहतं का? अग्नी लाकडाला जाळेल, अग्नी अग्नीला जाळू शकत नाही. मग मन सुखदुःखाला जाणू शकतं, पण मन अगुणी आत्म्याला जाणू शकत नाही. मन गुणांनाच जाणतं ना. मन सुखदुःखाच्या अनुभवाला जाणतं. आत्मा सुखही नाही, आत्मा दुःखही नाही. म्हणून सुख दुःखातीत असल्यामुळे मन आत्म्याला जाणू शकत नाही. म्हणून इंग्रजी नो मनाहा असा अर्थ सुद्धा केला तर समजण्यासाठी आहे. मन तिथे जाऊ शकत नाही हा त्याचा संस्कृत अर्थ आहे. म्हणून नो एंट्री नावाची पाटी असते आपल्याला. इथे प्रवेश नाही, नो एंट्री. तसं नो मनाहा, तसा हा नो शब्द या ठिकाणी आलेला आहे असं आपण समजू. म्हणून मन आत्म्याला बघू शकत नाही. आता मन काय करतं? मन संकल्प करतं, मन विकल्प करतं, मन वेगवेगळ्या विषयाला स्पर्श करतं. पण मन मनाला बघू शकत नाही. ते आपुलेची आपणा करोने दी, ते स्वतःला काही करू शकत नाही. म्हणून संकल्प विकल्पात्मिका वृत्ती मना हा, जे जे दृश्य साकार आहे, जे जे दृश्य कल्पित आहे, मन त्या त्या ठिकाणी धावतं. पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मन धावू शकत नाही. म्हणून मन कधीच आत्माकार होऊ शकत नाही. मनाला आपण जेवढं जेवढं आत्माकार करू तेवढं तेवढं मन आत्मस्वरूपापासून अधिक 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 दूर जाईल. म्हणून मनाला आत्माकार करण्याचा प्रयत्न करूच नका. आत्म्याला बघण्यासाठी मनाला घेऊन जाऊ नका. त्याला शांत बसू द्या. बाहेर तू संकल्पही करू नकोस आणि तू विकल्पही करू नकोस. नाही तर मी आत्म्याला बघील हा संकल्प तुम्हाला मनाने केलेला हा संकल्प, संकल्प मन करतं, निर्णय बुद्धी घेते. मनाने केलेला हा संकल्प आत्म्यापासून दूर घेऊन जाईल. काही जण साधनेला बसतात आणि म्हणतात आज आत्मस्वरूपाचं ज्ञान मला झालं पाहिजे. कसं होतं ते मला बघायचं आहे. अरे रे रे रे. सगळ्या गडबडी होऊन गेल्या. गडबड 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 गडबड. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारक, नेमा विद्युतो भाती कुतोयमग्निः तमेव भान्तमनुभाति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाति. कठोपनिषद. न तत्र सूर्यो भाती. अहो जे सूर्याला कळत नाही, जे चंद्राला कळत नाही, जिथे तारा जाऊ शकत नाही, जिथे चांदणं जाऊ शकत नाही, ते जे तत्व आहे ते तुझ्या अधिष्ठानावर कळतं. ते मी आहे असं कळतं. मनानी आणि वाणीनी ते कळत नाही. म्हणून म्हणतात
मन वाचातीत तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केले. म्हणून या माप भक्ती केले. नाना छिद्र घटोधर स्थित महादीप प्रभा भास्वरम ज्ञातम यस्य तु चक्षुराधिकरणम द्वारा वरी स्पंदते जानामिति तमेव भांतम अनुभात्येत तत्समस्तम जगत तस्मै श्री गुरुमूर्तये नमैदम श्री दक्षिणामूर्तये. फार सुंदर स्तोत्र आहे. शिवगडला आपण घेतलेला आहे दक्षिणामूर्ती. असो मननात राहते ती मंत्र हा. आता मंत्र या दृष्टीने जर पाहिलं तर सतत पटत जाईल आणि एकदा कळेल की सगुणाचे आधारे निर्गुण पावी जे निर्धारे. सगुण हेच निर्गुण आहे हो. सगुण हे आलंबन आहे आणि आलंबन हे निर्गुणामध्ये तुम्हाला घेऊन जातं. सगुणाला आलंबन म्हणणं जास्त महत्वाचं आणि आलंबन आहे. आलंबन कशाला म्हणतात हो? आलंबन कशाला म्हणतात? डॉक्टर काकांचं एक हे देतो, दृष्टांत देतो. बारीकसा केस आहे. हा तुम्हाला या गावावरून त्या गावाला न्यायचा आहे. आता हाताच्या चिमटीत ठेवला तर आपण त्या गावात दिल्लीपर्यंत घेऊन जाऊ शकू का चिमटीत ठेवून? एखाद्या वेळेला सुटून जाईल, घाम येईल, हातातनं बारीक केस पडू शकतो. मग काय करायचं? पाकिट घ्यायचं, पाकिटामध्ये तो बारीकसा केस टाकायचा, पाकिट खिशात ठेवायचं. आपण बसमध्ये बसतो, तिकीट मिळतं, मग ते तिकीट आपण पाकिटात ठेवतो. एवढं तिकीट काही असं हातात धरून ठेवत नाही. आणि मग बाहेर थोड्या वेळाने आठवण आली, तिकीट आहे का? हात लावतो, पाकिट आहे, म्हणजे तिकीट आहे. कारण पाकिटात तिकीट असतं. तसं सगुण हे आलंबन आहे, सगुण हे पाकिट आहे, निर्गुण हे तिकीट आहे. एकदा माझा अंतरात्मा रामाच्या ठिकाणी बघता आला की रामाच्या ठिकाणी माझीच कल्पना करायची. राम म्हणजेच अंतरात्मा म्हणायचं. स्वतःलाच राम समजत समजत मी आत्मा राम आहे हो हे एकदा जाणून घ्यायचं. सगुणाच्या आलंबनातून निर्गुणामध्ये प्रवेश करायचा. देव पाहाया गेलो, देवची होऊनी ठेलो. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. सगुणातून निर्गुणात प्रवेश करणे आणि म्हणून नो मना हा. मनाने आत्मा कळू शकत नाही. आत्म्याला जाणायचं असेल तर मनाच्या अतीत झालं पाहिजे. कसं व्हायचं हो हे? याचं सगळं स्पष्टीकरण केवढं खोल आहे बघा उपनिषद. एवढं सविस्तर उपनिषद सांगितलं आणि हे उपनिषद आपल्याला कळलं पाहिजे म्हणून भगवंत गीता माऊली काकुळतेनी म्हणते सर्वोपनिषदो गावो पार्थो वत्सहा सुधीर भोक्ता. हे अमृत रूपी दूध भगवंतानी आपल्याला भगवद्गीतेच्या रूपाने दिलं. जिथे उपनिषद कळत नाही तिथे गीता आपल्याला नेहमी मार्गदर्शन करते. आणि म्हणून आपण आज कुठपर्यंत आलो आहे? आपण इथे आलो आहे. न तत्र चक्षुर गच्छती न वाग गच्छती नो मनाहा. आता उद्या आपण बघणार आहोत न विद्मो न विजानीमो. या ठिकाणी आपण उद्या येणार. या मंत्रातला तिसरा दिवस आपण उद्याला करणार आहोत. आणखीन 2 दिवस हा मंत्र आपल्याला घ्यायला लागणार आहे, उद्या आणि परवा. तेव्हा आपण हा मंत्र पूर्ण करूया. आपल्या सगळ्यांना मी पुनश्च एकदा वंदन करतो, नमस्कार करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी.
राम राम तुमचा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी का संजयजी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण